आज सकाळी उठल्या उठल्या ना मी इन्स्टामार्टवरनं ऑर्डर केलं होतं. म्हणजे मला बघायचंच होतं येतं की नाही का, किंवा काय होते, कसं होते टाईप्स ऑफ. तर बघ केलं, म्हटलं हा आहे तर चुकलं तरी काय तू सांगेल. असं तर बघ ऑर्डर आलेली, मी तुम्हाला दाखवते काय काय केलं का. पेमेंट केले 338 आहे, 336 आहे का. इन्स्टामार्टची पिशवी, 0 मैदा कोकोनट ओट्स कुकीज. हे 2 करायचे होते पण हे 2 होतच नव्हते. डळगळ बघतायच का हळूहळू. हे पण ओट्स अँड आल्मंड कुकीज आहे सोबत खायला. आणि इथं पिवळी मॅगी मिळाली नाही, ते पिवळी मॅगी मिळत होते म्हणून ही रेडवाली मागवली. 4 आहेत त्याच्यात. आणि ऑब्विसली दूध गोवा डेअरीचंच आहे. रात्री आणलेलं आहे की. आणि हे काहीतरी स्नॅक्सचं पॅकेट होतं, 4-5 होते 50 रुपयात. म्हटलं बघू ट्राय करू. आणि कोथिंबीर 17 रुपयाची कोथिंबीर. तू किती आणली होती त्या दिवशी? 20ची. आणि हिरव्या मिरच्या 13 रुपयाच्या. चांगले पॅकिंग विकिंग करून ठेवतात तिथे. सो एवढं सगळं मागवलं आहे. एवढं सगळ्याला गेले 338 रुपये. भरपूर गेलेत. हे ओट्सचे वगैरे कुकीज महाग आहेत. किती थोडं 1 2 3 4 5 6 7 8च वस्तू आहेत. कोथिंबीर ऑर्डर केली होती ना मग अशी, सो त्याचे मी आता पोहे बनवले ते. आणि तो गेला आहे कामाला. मेरे नाही, माझा नवरा नाही, माझे आहो गेले ते कामाला. त्यांचं असं काम आहे ना की फोन आला की लगेच जावं लागतं. पोहे खाल्लेच नाही, नुसतं पटकन चहा करून दिला. आणि ते आम्ही मागवलं होते ना टोस्ट, आणि ते तुम्ही बघितलं असेल, त्यातलं ते खाल्लं आणि तो गेला. तर मी एकटीच खाते पोहे आणि मग आवरते घरची कामं. मग काय माहिती कशाचं वारं भरलं होतं. म्हणलं चला आज रूमच साफ करून घ्यावी म्हणून ना मस्तपैकी निरमाचं पाणी केलं आणि इथं रूम पुसून घेत होते. त्याच्यानंतर अजूनपर्यंत पुसली नाही बरं का, पण म्हटलं चला पुसावं. काय माहिती का बरं मला वाटलं होतं पुसावं म्हणून मग मी इथं चांगली रूम पुसून घेतली. त्याच्यानंतर काय नाही, मग संध्याकाळपर्यंत म्हणजे अशीच घरातली कामं केली, जेवण वगैरे केलं. आणि मग संध्याकाळी मस्त पाऊस पडत होता, मग मस्त चहा वगैरे पिली. ते काय कोणाच्या वाघाच्या तोंडाला रक्त लागलं थांबत नाही ना, तसलं काहीतरी प्रकार होते माझ्यासोबत आता सध्या. दाखवते मी तुम्हाला काय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या परत मी इन्स्टामार्टवरून सामान मागवलं होतं. काल 300 काहीतरी 38 का काय होतं ना, आज मागवलं होतं 435 का काहीतरी रुपयाचं. असं केल्यावर सांगा बरं नवरा कसं काय भांडणार नाही. आणि आमच्या दोघांची भांडणं झाली होती ना, म्हणूनच मी म्हणजे ते दाखवताना बोलले नाही आहे, म्हणून आता व्हॉइस ओव्हर करायची वेळ आली आहे. सो बघा आता असं माझं चाललं आहे. आता मला इन्स्टामार्टच डिलीट करावं लागणार, नाही तर बाबा मी सारखे ऑर्डर करत बसाल. नवरा मला लवकरच हाकलून देईल, म्हणून बाई तिकडं गावालाच बरी आहे, इथं परवडायची नाही मला रोज दूध. आणि आज तर पिझ्झाचंच मागवलं आहे सगळं. आणि बाकीचं पण मॅगी बिगीले मागवली. तुम्हाला बघा इथं दिसत असेल हे काय बन मस्का वगैरे. आणि पिझ्झाचं सगळं साहित्य, शिमला वगैरे सगळं मागवलं होतं मी. सो म्हणूनच आमच्या दोघांची भांडणं झाली होती की काय सारखं ऑर्डर करते असं. म्हणजे असं नाही म्हटलं ते, पण एवढं कशाला पाहिजे सारखं, नाही का. कालच ऑर्डर केलं होतं ना, आज परत दुसरं का असं म्हणून. सो आता बघा मी परत पिझ्झा करायला घेतला आहे. आणि हे म्हटलं मी पिझ्झा कधी खात नाही आहे, म्हटलं खाऊन बघा चांगला लागला तर. आता मी मागवले, काय फेकून तर देणं येणार नाही, आता पैसे तर घालवले ना, मग आता खाल्ल्याशिवाय काय पर्याय का. म्हटलं आधी विचारलं नव्हतं ना ऑर्डर करू का म्हणून.
जाऊ दे, मी केलं होतं म्हटलं खायला, नाही तर मी एकटीच खात बसेन साऱ्या दिवसभर पिझ्झा, असं म्हणून मी आता करायला घेतला आहे. सो बघू खातात ते का, तुम्हाला दाखवते मी. म्हणजे व्हॉईस ओव्हर तर सगळा नाही करणार आहे, त्यांचा व्हॉईस घेते ना. आता बघा माझा पिझ्झा बनवून झाला आहे. जर तुम्ही, आणि अजून दुसरा पण मी बनायला ठेवला आहे. सो तुम्हाला पण असं घरी पिझ्झा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता, मस्त बनतो. आणि माझा नवरा तर लय आता भांडतोय माझ्याशी, कारण मी ना हा म्हणजे 2 दिवसात 1000 रुपये नासवले इन्स्टामार्टला. सगळं बसते ऑर्डर करत नुसतं. सो खरं तर हे चुकीचं आहे, काही गरज नाही इतकं सारं ऑर्डर करायची नाही का. आणि तिथं डिलिव्हरी चार्जेस जास्त असतात. म्हणजे तुम्ही सामान मागवता ना त्याच्या इतकं 50-100 हो, तिथं पाल दिसती 50-100 रुपये तर तुमचे डिलिव्हरी चार्जेसचेच लागतात. सो असं काहीसं असतं इन्स्टामार्टचं. पण मी कधी ऑर्डर केलं नव्हतं ना, म्हणून मी केलं. मला मजा वाटायला लागली, सगळं असं आयतं घरी येते म्हणून मी परत केलं. पण आता बघू, कंट्रोल करायचा प्रयत्न करीन, नाही तर मग आमच्या दोघांची लई भांडणं होतील बाबा. काय काय 87 चपसी हे काय चिप्सी काय संबंध? स्पायसी स्पायसी आहे का तरी त्यात काही? स्पायसी ते खाल्लंय का तरी, काढून ठेवलंय? पण त्याचे अंश सेल्सिअस काय नाही, अंश सेल्सिअस राहिलं त्यात. अंश सेल्सिअस राहिला, त्याला शिजवून घातलंय का त्याच्यात, वाटून घातलाय, अंश सेल्सिअस राहिला. येड्याचा बा खा, काय नाही होत. पागल आहे का नुसतं. 50 रुपयाची शिमला मिरची तेवढी. बाबो 50 रुपयात काय काय आलं असतं अजून? काय एक करंची मला- खा. मीठ जास्त पडलं का याच्यावर? तर आय होप तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.